गणेशाय नमः श्री गणेशाय नमः श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। श्री गणेशाय नमः। अध्याय 26वा। श्री गणेशाय नमः श्री गजाननाय नमः श्री मोरया जगदात्मया गुणादिशा श्री गुणराया परब्रह्मा प्रणवरूपिया श्री गजानना हेरंबा वक्रतुंडा जगदुद्धारा दया सागरा लंबोदरा भक्तपालका सर्वेश्वरा ब्रह्ममूर्ती ब्रह्मणस्पती पूर्ण ब्रह्म तू मोक्षदानी नाम तुझे हे चिंतामणी चिंतितार्थ सर्वदेशी जनी मंगलादिशा मोर्या भक्त सहाय्यका करी तू गजानन परितावाचे नामस्मरण निरसे तत्काळ भवबंधन सद्भावे नाम स्मरिताची धुंडी धुंडी शापादी होतालीन दयाळू श्री गजानन हृदयभूनी अखंड वचन स्वलीला स्वये वदविती मस्तके असता तव कृपाकर बुद्धी तत्काळ होय स्थिर ऐसा देवादिदेव तू सर्वेश्वर दयासागर जगदात्मा शरण आलो मी देवा पाया कृपा करी आता सदाया निवारोनी अखिल भौवाय माया नाम गावया दे अखंड मागील अध्यायी शूरसेन शुकासी वदे नम्र वचन कथानक हे अद्भुत गहन एकता आल्हाद चित्ती झाला पवित्र अति हे ज्ञानामृत एकदा प्रफुल्लित झाले चित्त तेने रोमांचांगी उदले समस्त प्रेमपूर नवी दाटला ऐसा आल्हाद चित्ती होता थोर शुकासी वदे प्रेमोत्तर पूर्ण ब्रह्म जो सर्वेश्वर जो सगुण रूपासी प्रगटला श्री गणेश मूळ प्रणवाकृती सद्गुण निर्गुणात्मक ब्रह्मणस्पती तरी प्रणवा पासून या उत्पत्ती केवी झाली असे सर्व ही कैसे त्रयगुण झाले उत्पन्न पंचभूतादी संपूर्ण पंचदेवात प्रणवांतून केवी निर्माण सर्व झाले सद्गुरु तू भज भेटलासी जाण तरी समूळ सर्व करी कथन तव मुखींचे बोल रसिक महान एकता आनंद चित्ती झाला तरी शरण आलो मी तव पाया निवारोनी आता भवभय माया सुबोधामृतम हे कथोनिया निरसन करी भ्रमाचे राया एकता प्रेमवानी शुक्रासी मोद दाटला म्हणे गणेश भक्त तू पुण्यखानी वश्य केलासी सर्वेश्वरा राया सत्कता ऐकेही पावन श्रवणेची पावे दिव्य ज्ञान तरी एकाग्र आता करोनी मन श्रवणरंदी सांठवी पूर्ण ब्रह्म श्री गजानन मायातीत शुद्ध चैतन्य परिमाया तयाची अतिगहन न लगेंत तियेचा मायातीतन मायाहीन अलिप्त वसवण चिंते चैतन्य घन जयाच्या सत्ते वाचून पान नहाले वृक्षाचे अत्यंत भूत असे जगाची माया ती जीवासह आपोआप आली उदया सांगता नये तेचे आश्चर्या परी सर्व शक्ती ही तयाची माया जीवांचे त्यासन कारण चैतन्याचा हा योग महान त्याच्याच गुण योगे करून शक्तीसह जीव उद्भवला चैतन्याची जी मूळ शक्ती शिवशक्ती जीव या ते वदती परिद्वय ही कदान जाती उत्पन्न करिता कोण ब्रह्मा ऐसा कारण जो मूळ कारण महाकारणापासून कारण झाले उत्पन्न तेथोनी ध्वनी झालेसे निर्माण प्रणव शब्दे करोनी प्रणव हा एकाक्षरी ध्वनी माया म्हणती ते जिहीच लागोनी चैतन्याच्या योगे करोनी पाचा ठाई प्रगटला पांच करिता एकत्र तेव्हा ओम उच्चार हा एक होत पंच अक्षरे ही एक ज्योत मूळाधार शब्द हा पंचअक्षरी रूप हे तेजाकार अकार उकार आणि मकार अर्धमात्रा शून्य त्यावर ऐसा व्यक्त झाला प्रणवाकृती एका अक्षरी ध्वनपासून कारण झाल्याचे उत्पन्न या कारण योगे करून त्रैगुण उत्पन्न झाले गुणयोगाने एकते काळी पंचमहाभूते उत्पन्न झाली पंचभूतात्म सृष्टी उद्भवली अनंत ब्रह्मांडी चराचर प्रणवाच्या पंच अक्षरापासून पृथक पंचाभूते झाली निर्माण हे समूळ तुझ करिता कथन श्रवणरंदी साठवी ध्वनी ही मूळ जयाची माया व्यापक असे ही सर्व ठाया परिचैतन्यभूत इयेत वसोनिया खेळ केला विचित्र आकाश असे हे मूळ शून्य आकाश हे व्याप्त सर्वांतून रिक्त स्थान नसे आकाश वाचून अगोचर दृश्य असे हे आकाश सर्व ठाई व्याप्त होता चळ न पावली अर्धमात्रा अद्भुत वाढता चलनता वात निर्माण झाला वायुचक्र अर्धमात्रा भोवती भ्रमता वाढली अद्भुत शक्ती तेव्हा मकारापासून तेजदीप्ती उद्भवलीसे ते काळी होता उभयांचे संघर्षण उकारापासून आप झालेसे उत्पन्न त्रयांचे आकाश होता घर्षण तेव्हा आकार योगे करून भू निर्माण झालीसे या पाच प्रणवाक्षरापासून पंचमहाभूते झाली निर्माण त्यांनी अनंत ब्रह्मांडी संपूर्ण उत्पन्न झाली सर्वही जेवी प्रभुतांची झाली उत्पत्ती तेवीच लय होय सर्वंती आपग्रासील पृथ्वी प्रती तेजापते सोशील वायू आकर्षण करी तेजसी तेव्हा आकाश ग्रासील वायुसी आकाश मग मिश्र होय शून्यासी शून्य हा शून्यात मिश्र होय पांचात वैर हे अद्भुत एकमेकांची ग्रासू इच्छित परी यांचे चालविते एकत्र स्वसस्ते करोनिया प्रणव अक्षरे पाचही पाही
याचा सांदा जडीला एके ठाई द्वेषभाव यात नसे काही शून्याधीन चारीही शून्यापासून सर्व उत्पत्ती एकाक्षरी दिव्य ज्योती अगाध असे तेच शक्ती अभेद वस्तू निर्मळ सर्वांठाई असून व्याप्त स्थान कोणते व्यक्त परी उत्पत्ती लयम करी समस्त चैतन्य शक्ती अद्भुत पंचमहाभूतांच्या योगे करुण निर्मले त्रयभुवनादी संपूर्ण परी चैतन्यभूत यात वासोन चराचरी सर्व व्यापला गुणयोगे पंचभूताप्तून पंच तत्वे केली उत्पन्न याच्या आधारे करुण भूतसृष्टी सर्व उद्भवली वसुंधनेचे 5 अंश अस्ति आणि दुसरे मास त्वचा रोम नाडी यास उत्पन्न केले स्वसस्ते आपपांचाते निर्मित स्वद लाळ आणि स्मूत्र शोणित आणि पांचवेरेत पांचही आपवनापासून तेज निर्मित असे पांचात सुधा तृषा तिसरा आळस निद्रा आणि मैथुनाच उत्पन्न करी चैतन्य 5 उद्भवली वायातून चलन वलन आकुंचन प्रसरण 5वे विरोधन उत्पन्न झाली या रीती आकाशाचे 5 गुण लज्जा भय मोह जाण शांती क्रोध हे 5 गुण अनुक्रमे उद्भवले पंचांतोनी अनेक 5 गुण अनुक्रमे केले उत्पन्न शब्द स्पर्श करू रूप जाण रसगंध 5वा शब्द मूळ आकाशापासून स्पर्श वायू करीत असे निर्माण रूप उद्भवले तेजातून आपरसाते निर्मित भूप्रसवे गंधास तत्वे एसी ही सर्व 35 36वे तत्व हे सर्वांस अगोचर असे हे सर्व तत्वात असे हे चैतन्य पारदाविता नाही यांचे स्थान जयाच्या आदरे करून भूतसृष्टी ही उद्भवली तालवया व्यवहार समस्त त्रैगुण पंचभूतात हे सर्वांठाई ठेवली व्याप्त तालवया भूतसृष्टी पंचतत्वांची मुखे सर्व देहात भूत वास करीत असे जिभेत आप वसत असे मुखात तेजाचे नेत्र दोन्ही वायुनासिक द्वारे भ्रमण करी आकाशाची इंद्रिये सारी आता पांचाचा आहार अवधारी पृथक असे हा अमृतापान हे वसुंधरेसी बिंदू आहार असे आपास लक्षणे आहार तेजाचा सुगंध वायू घेतसे आकाशात शब्द आहार आणि पांचाचे 5 प्रकार भूचा स्वाद असे मधुर आपाचा गोड अत्यंत तेज असे तिखट फार वायू आंबट अनिवार आकाशात कडवट अति थोर ऐसे 15 प्रकार हे तत्वांचे 5 गुण हे असे मूळ गुण योगाने हे 5 प्रबळ योग योगे उत्पन्न झाले सकळ तरी गुण हे आवरण असे यासी कारणाभूत यास मूळ माया ती त्रिगुणात्मक प्रगटोनिया परिगुणास मायेची न कळेचर्या व्याप्त असे ही सर्वांतरी चैतन्यता ब्रह्माची मूळ मायेत म्हणून मायेचा कवनान लागे अंत परिअलिप्त असे मायेत संग नसे तया मायातीत ना जो मायाहीन निर्विकार निरंजन सूत्रधारी एक भगवान सर्वांठाई भरलासे तयेने स्वेच्छे प्रणवापासून त्रैगुण केले उत्पन्न त्रय स्वरूपे केली धारण रक्षावय विश्वाते तयाने मूळ प्राणावरतून त्रैगुण केले उत्पन्न गुणादिशः ब्रह्म सनातन याते वर्णिती वेदचारी प्रणवांच्या 5 अक्षरापासून गुणत्रय केले उत्पन्न याचे के विवेचन समूळ तुझ सांगतो अकार अर्धे मात्रेतून रजोगुण केला असे उत्पन्न अकार उकार अर्धमात्रा मिळून सत्वगुण निर्मला अकार उकार अर्धमात्रा यापासून तमोगुण उपनाता मूळ तमोगुणाची प्राधान्यता अधिपुरुषापासून परिशून्य रजोगुणात असे विधाता महाविष्णू सत्वगुण सत्वता तम हे त्रयांत शुद्ध सत्व चैतन्यभूत असे व्याप्त परित्रयांसीही नसे व्यक्त शुद्ध सत्व कोण ते हे त्रैगुण ह्या त्रय देवता रजगुण असे विधाता महाविष्णू सत्वगुणी सत्वता तमहाची महेश नेमांत गोविले त्रयासी उत्पन्न शक्ती दिदली विधिसी पालन करता केला हरिसी संहार शक्ती शिवांते रंगरूप दिदले दया लागून रज केला ताम्रवर्ण तव सत्व हा शुभ्र तेजायमान तमकाळ केला अद्भुत परितमोगुणातून शुद्ध सत्व तेजोमय प्रकाशवंत मूळ हाची झाला व्यक्त पूर्ण ब्रह्मापासून प्रणव स्वरूपाते धरुण रजासी निर्मले स्वाधिष्ठान नाभी ठेविला सत्वगुण तमम अनुहात स्थानी स्थापिला लय नैमिलेसे गुणासी नेमांत गोविले त्रयांसी सहस्र युगांच्या करुणी प्रमाणासी दिनमान मूळ निर्मिले चतुर्योगांचे करुण प्रमाण यात 14 म्हणू गोविले जाण यांच्या दिनमानाचे प्रमाण दृढ केलासे नेमानी कृत त्रेता आणि द्वापार कलियुग मिळून दर्मिली 4 यांच्या वर्ष संख्येचे विचार नेमयुक्त नेमिला कृतयुग 15,28,000
त्रेता 12,60,000, द्वापर 8,64,000, कलियुग 4,32,000. सहस्त्र वेळा ही युगे चारी जाता, विधीचा एक दिन होय तत्वता. तेव्हा एक घटिका दिन अच्युता, हे तसे जाण नेमाने. ऐशा 12 घटिका पूर्ण, श्री हरीच्या भरता पूर्ण. तेव्हा श्री शंकर लागून कलार्थ दिन येतसे. जगाची करावी उत्पत्ती, त्रयात असे चैतन्य शक्ती. केली सर्व ही माया की माईक उत्पत्ती अलिप्त राहून त्रयात. तेव्हा त्रय गुणांपासून अहंकार केले उत्पन्न. राजक सात्विक तामस जाण, भिन्न केले भिन्न भेदे केले त्रयाचे. राजस अहंकारापासून 5 केले हे उत्पन्न. करता भोक्ता शक्ती जाण, तत्व आणि विधी 5 हे. सात्विक अहंकाराचे 5 गुण, सशक्तीने केले निर्माण. प्राणव्यान अपान उदान समान हा 5वा. तामस अहंकारापासून भेद आणि बुद्धिमन चित्त अहंकार मिळवून उत्पन्न केले स्वसस्ते. राजस अहंकार अति तीक्ष्ण, कडवट खारट आंबट जाण, यांच्या योगे करून मती भ्रष्ट होतसे. सात्विक अहंकाराचे लक्षण गोड मधुर अमृता समान, यांच्या ठाई चढता मन स्वकर्महानी करीत असे. तामस अहंकार हा महान, क्रोध काम दुर्गंध जाण, कर्मधर्मादी पाडित उलथून भ्रम पाववी तत्काळ. तेव्हा प्रणव स्वरूपापासून त्रय शक्ती केल्या उत्पन्न. महाकाली महालक्ष्मी ह्या 2, सरस्वती ही तिसरी. काली लक्ष्मी ह्या द्वय शक्ती, या द्वयशेचे अंश उत्पन्न केली सावित्री. अलक्ष कर्गोच्चर सरस्वती अलिप्त असे त्रयातून. शुद्ध सत्व ही सरस्वती जाण, 17वीचे मूळ जीवन. न होय कदा दुष्यायमान, अगोचर असे ही. काली लक्ष्मी सावित्री त्रय आपुल्या ह्या त्रय देवांप्रती. जगाची करावया उत्पत्ती, कला विचित्र केली ही. त्रय शक्तीचे त्रय प्रकार, यात गुंतविले सर्व चराचर. यांच्या योगे सर्व व्यवहार माईक सर्व निर्मिला. कालीपासून शस्त्रादी समस्त, लक्ष्मी कांचन रत्नादी सर्व निर्मित. सरस्वती पासाव समस्त ज्ञान विद्या ही कला ही सर्व. गुणतत्वे आणि शक्ती यापासून सर्व उत्पत्ती. परी सर्वांतरी चैतन्य शक्ती अगाध असे जयाची. पंच अक्षरी मूळ प्रणव, परी उद्भवले 5 देव. परी एक स्वरूपता ऐसे सर्व, भेद नसे पांचांत. अहंकार हाची जनार्दन, उकार मूळ उमारमन. भानु मकारापासून अर्धमात्रा जानशक्ती. शून्य हाची श्री गणपती, ब्रह्मणस्पती, गणाधीशहा गुणांचा पती. पंचस्वरूप एक जो, प्रणव मूळ सगुण निर्गुण, या चिन्हांनी स्वरूप केले धारण. तेव्हा अनंत स्वरूपाते प्रकटून त्रयभुवन सर्व व्यापिले. भेदनेसे पंचदेवांत, एक स्वरूपी श्री भगवंत. रक्षावया संत भक्त, रूपयानंत धरितसे. जैसी इच्छा जयांचे चित्ती, तेवी देतसे तयांची भक्ती. अनंत मार्ग हे एका स्थळ प्रती निर्माण केले जगदीशे. परिचराचरी सोनी व्याप्त, सर्वांतुनी गा असे अलिप्त. सूत्रधारी हा भगवंत, शक्ती अद्भुत जयाची. अनंत ब्रह्मांडी दृश्य सकळ, माईक उत्पन्न केला खेळ. न कोणते यात अढळ, प्रळयांती नाश पावे हा. 84 लक्ष योनी निर्मिल्या यात, भिन्न भिन्न असती ह्या समस्त. भवचक्र हे अत्यंत भूत, उपत्ती सलयास नेमिला. परी सर्वांतरी चैतन्य असून दाविता नसे नये तयांचे स्थान. हे परमात्मा परब्रह्म सनातन, सर्वांठाई बिंबला. अनंत ब्रह्मांडादी सर्व योनी, प्रमती सर्व नेमाने मानी. यात संचिता योगे करुणी, सुखदुःखाते भोगित. खेळ केला हा विचित्र, 84 लक्ष योनी गुंतल्या यात. जनहनन हे समस्त, नेमिले नेमानी. अनंत ब्रह्मांडी चराचर, यातही उत्पत्ती लयाचा केला विचार. सर्व ही अपनासी मानती थोर, अहम मध्ये करोनी. 84 लक्ष सर्व योनीत, परिज्ञान असे नरदेहात. सार्थकता ही होय यात, स्वधर्म कर्म सेविता. यात घडे देवदेवार्चन, तीर्थयात्रा संत सेवन. यज्ञयागी संपूर्ण, दान धर्मादी सर्व होय. आपपर हे जाण चित्ती, सद्गुरुची होय प्राप्ती. ऐसी शुक मुखीची एकता वचनोक्ती, शूरसेनवदे नमोनी. अनंत ब्रह्मांडी सर्वाठाई, ह्याच योनी की भिन्नता असे काही. त्यात ज्ञान हे पावन देही की अन्यता असे हे सांगे. 84 लक्ष योनी ह्या संपूर्ण, कोण कोण त्या सर्व सती जाण. उत्पत्ती लय या लागून केवी रीती निर्मिली. एका वया हे सच्चरित श्रवण उदित झाले बहुत. कतरी कथानक वदनी समस्त, तृप्तता करी मनाची. प्रायाचे सुशब्द एकता कानी, शुक मोद पावला मनी. म्हणे तव प्रश्न हका एकता करणे, अल्लाद चित्ती झाला. त्रैगुण भूतापासून 84 लक्ष योनी झाल्या उत्पन्न. हे सविस्तर तुझं करतो कथन, उत्पत्ती लया समवेत. पूर्ण ब्रह्म जो गुणातीत, लीला तयांची अत्यंत भूत. तयाने खेळ कैलास विचित्र, तो तर्क न चाले वर्णवया. सर्व खेळ माया मायेपासून, माया जीव हे सर्वांतून. या चैतन्य शक्ती अतिगहन व्याप्त असे ब्रह्माची. चैतन्याचे मूळ योगाने मायाचे पंचभूतात्मक प्रगटली जणी. गुणांतीत झाली तये क्षणी, दृष्टी उभय उद्भवया करावया. चैतन्य स्थिरावता मायेत, योनी उद्भवले हा समस्त. परिपंचभूते ही मायेस न जाणत, माया न जाणे चैतन्यासी. 20 लक्ष मूळ वृक्ष याती,
यात 18 वनस्पती, बाकी सर्व वृक्ष निश्चिती फलपुरुषार्थ असती. दुर्वा ह्या मूळ केल्या उत्पन्न, इजपासोनी तृणादी सर्व झाले निर्माण. मुख अमृत संजीवनी महान चैतन्य शक्ती प्रगटली. शमदमात्मक ही झाली, शमी नामे करुणी प्रगटली. सर्व वनस्पतीचे ही पाळी, वनराज असे मूळही, तृणधान्य असे वृक्ष योनीत 64 योनीसी प्रतिपाळित. यास्तव अद उत्पन्न केले समस्त स्वसत्ते करुणी. कीटकादी पशु पक्षी याती 60 लक्ष निश्चिती. भिन्न शब्दादी उत्पत्ती पृथकत्वे असेही व्यवहार सर्वांचा असे भिन्न. करिता नसे आत्मरक्षण, सुख दुःख हे जाण नेनती कदा मानसी. पाप पुण्य हे न जाणती, यात दृष्ट असती काही याती. न जाणती धर्मकर्मांप्रती स्वइच्छेने वर्तती. 60 लक्ष याती ह्या असे ज्ञान. उदर शोषणादी आत्मरक्षणाचे या ज्ञानापासून हे जाण आत्मसार्थकता करावया. 4 लक्ष मानव याती संपूर्ण, भिन्न भिन्न असती सर्वांचे गुण. या मानव देहांत असे ज्ञान उद्धार करावया काहीचा. या सर्व योनीस उत्पत्ती मूलाधार, या समूळ खाणी असती 4. यातही उत्पत्तीचा विचार पृथकत्वे सर्व असे. अंडजरा जारज स्वदेज उद्बीज या 4. याच पासून उत्पत्तीचा विचार अणुमात्रे सांगतो तुझ साचार. श्रवण करी आदरे 20 लक्ष सर्व वृक्ष योनी, या झाल्या द्विजापासून. स्वदेज अंडज या 2 खाणी, यातून उत्पत्ती कीटकादी पक्ष्यांची. जारज असता पशुपक्षी यात उत्पत्ती सर्वांची अंडजात. स्वदेजात कीटक यासी समस्त पंचभूत पुनसयोगे. पशु मानव या द्वय याती, यांची जापासून उत्पत्ती. परी जारजाची सुखप्रती मानव देहात प्राप्त होय. पशु याती परिधान, पशु याती ही पराधीन. स्वतंत्र यास नर्मिले अन्न, स्वकाया झिजवून दुःख भोगती अखंड. यात एकमेकांत वैर फार, दृष्ट याती यांत महाक्रूर. मानवांसही यांचे भयथोर, यास्तव संहार. पशुत नेमिला मानव यातीत श्रेष्ठ 4 वर्ण. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य जान, शूद्र याती ही 34 पूर्ण. यापासाव याती अनंत झाल्या. पृथक सर्वांचे धर्म, स्वधर्मानुसार करती कर्म. सर्वांची धर्माचा लाविला नेम, शास्त्र आदरे करोनी. जारज अंडच्या उत्पत्तीचे कारण सविस्तर करता करीतो कथन. एकाग्र करोनी मन श्रवण रंदी साठवी. परमेश्वरा माया अत्यंत भूत, ते चाकवनासी न लगे गंत. बसोनी मायेत चैतन्य भूत, योनी सर्व या निर्मिल्या. क्षेत्राची उत्पत्ती मूळची विचित्र, विचारोनी पाहता हे असे पवित्र. परिपवित्रता करी निश्चय, भक्ती योगे करोनी. क्षेत्र हे स्त्री पुरुष संयोगाने उत्पन्न करी स्वसत्तेने पाहता अद्भुत असे जगाची करणी न लगे अत्यंत तेचा. क्षेत्र उत्पत्तीचं मूळ कारण रक्तबिंदू पासून होय निर्माण. स्त्रियेच्या कमलात होय उत्पन्न, परितर्कन चाले वर्णावया. बिंदू पुरुषांच्या ब्रह्मरांधापासून संयोग योगाने होय पतन. तेव्हा एकवीस सर्व लोलांडून कमलांत प्रवेश करीत असे. प्रवेश करिता कमलांत स्वशक्तीने संगे शोणित. उभयांशी घ्यावे कमलात स्वशक्ती मूळ आकाशाची. वावया क्षेत्राची उत्पत्ती अधोवायूची असे पुढे गती. आकाशसाह्य होय वायू प्राप्ती, कमल विस्तरुनी करावया. तेव्हा पुरुषांचे त्यात प्रवेश रेत, मधुरूपी स्त्रीचे संगे ते शोणित. उभयांस तेव्हा हलवणी वात प्रवेश करीत असे कमलात. परिस्त्री ऋतू स्नात झाल्यापासून 16 दिनात होय गर्भधारण. क्षेत्र उत्पत्तीस हे मूळ कारण, याने गर्भधारण होत असे. प्रथम दिन भावया गोलाकार, आळवणी आकार करीत समीर. तेथे घात घर्षणाच्या योगे तेज सत्वर प्रगट होते ते काळी. तेव्हा आप उत्पन्न होय तेत. उभय बिंदूत तू भू वसत. पंचमहाभूते तो एकत्र, स्वगुण त्रिगुणा समवेत. तेने पंचम दिन होय भूधबुधाकार. एका प्रक्षात होय अंड्यांचा आकार. मास्याने उत्पन्न होय शरीर, आकृती लोपत गोलाची. द्वितीय मास भरता पूर्ण, भुजा वक्षस्थळ होय निर्माण. त्रैमासांचे होता प्रमाण, आकार होत असे उदरपृष्ठीचा. चतुर्थ मासी पद कटी होय निर्माण. पंचम मास भरता पूर्ण, हस्तपाद आणि सर्व शरीरातून हस्ती नाडे उद्भवती. षष्टम मासाची होती गणती, रक्त तत्वेची होय उत्पत्ती. सप्तमास भरता नृपती, अंगुळी नखे केस उद्भवती. अष्टम आणि 9 मासात इंद्रिये उद्भवती समस्त. 16 साध्यांतून युक्त होत असे क्षेत्र सातवित. क्षेत्र प्रमाण हे 72 कोठड्या होती देहांत. 9 नाड्या सर्व वेष्टित. हस्तपाद जावड निवांत, चर्मवेष्टोनी बैसत. तेव्हा क्षेत्री उद्भवती संपूर्ण. क्षुळ क्षुम कारण महाकारण, मन बुद्धी चित्त अहंकार जाण. वसती देही विचारे, रक्षावया क्षेत्रासी. मन वसे स्थूळ हृदय कोशी, बुद्धी सूक्ष्मास्म
वसेनाभिसी पंचप्राण प्राणा समवेत चित्त असे कारणात अहंकार महाकारणी लिप्त रक्षण करती कमलांत सर्वांचे संगे घेऊनी वाचाचार्य उद्भवती कामक्रोधादी वास करीती परी स्वगुणांचा उद्भव न करती स्तब्ध असती स्वस्थानी मूळ रजोगुणाने क्षेत्र हे निर्माण सत्वगुण करीती पालन तमोगुण हा परिपूर्ण ब्रह्मरंदी वसतसे क्षेत्रास वसतसे प्रवृत्ती सर्वांशी घेऊन सांगती संकल्प विकल्प आणि भ्रांती याचा स्वगुण प्रगटता न येती इच्छा वासना आणि द्वेष अद्वैताच्या देहीवास ज्ञान अज्ञान कर्म अकर्मास संचिता समेत सर्व वसती पाप पुण्याची याती उत्पत्ती जय अपजय हे उभे निश्चिती क्षेत्रात हे अखंड वसती परी स्वगुण दाविता नयेची स्वछिद्र हे मूळ आकाश वायू चलन वलन करिता गर्भास तेज अखंड ठेवित उष्णतेच क्लेद्वत्व सार्थ आपकरी भूही मूळ जड कठीण नवमास भोगावी नरक महान परमेश्वरी करी तेथे रक्षण चैतन्याच्या योगाने क्षेत्र असे हे अत्यंत भूत जन्नीच्या अस्ता उद्रात अष्टम नवम मास होता प्राप्त सो शब्दाचा जप करी परमेश्वराचे करता स्मरण कमलांत होय गर्भरक्षण तेव्हा नवमास होता पूर्ण देवयोगे तेव्हा उद्भवते गर्भातून व्हाव्या मुक्त मुक्त सरळ मार्गे तयांसी होय प्राप्त आनंदाने बाहेर येत दुःख न होत जनिनीसी कमलांत गर्भ आडवा होता कष्ट बहु पावे तेव्हा माता त्यातून देवयोग हा तत्वता मुक्तता होय त्वयाची कमलांतोनी गर्भ यावया बाहेर द्वासी दुःख होय फार त्यातून देवयोग हा थोर मुक्तता होय एकाची किंवा नाश होय तेव्हा द्वयांचा कर्मयोग हा मूळ साचा ऐसा दुःखकारक दिन जन्माचा न चुके कदा यत्न करिता नवमास नरक भोगून सरळ मार्ग होता जनन परिभोगी अखंड जन्मस्मरण विस्मरणेच्या योगाने क्षेत्र हे असता गर्भात परमेश्वराची प्रार्थना करीत यातून देवा करी मुक्त शरण आलो मी तो पाया सद्बुद्धी योगाने करी स्मरण इंद्रियांसह तेव्हा स्त्रीलीन परी स्वउदयाची जाणून निघून स्तब्ध वेसती सर्व ही क्षेत्र ही गर्भातून बाहेर येता इंद्रियादियांतून भूलक्षिता सो शब्दांची करुणी विस्मरणता केव्हा शब्दाचं वधित तेव्हा इंद्रियाधिक हे महाक्रूर करती सर्व स्वव्यापार सुचवून देती काही विचार सुखदुःखासी भोगिती परित्रय अस्वस्थेच यात असे ज्ञान ऐसा मानव देह पवित्र गहन परिपूर्व संचिताच्या योगे करून त्रिगुण भूतांचे गुण प्राप्त होती पंचतत्वांचे देही मिश्रण अधिक उणे गुण तमस्मान प्राप्त होती क्षेत्रा लागून मूळ देह स्थितीचे लक्षण हे भूअंशानी अधिक असता चार एक एक गुणे समानता देही जावे जडमंदता स्थिरता न पावे मानसी पाप हे अधिक असता अंशानी चारी गुण समानतानी चंचलता विस्मरणता उद्भवे मनी उद्विग्नता असे अखंड तेज गुणाने असता अधिक चारी गुणांनी एक एक उद्भवती इंद्रिय कामाधिक याने विचार लोप होय वायू अधिक असता अंशानी लोभ मोह उद्भवे झनी लक्ष ठेवावी स्वसाधनी अधर्मात वर्त विसतसे गुणांनी अधिक असता आकाश चारी तत्वे एक एक अंश दया क्षमा पावे शांतीस ज्ञान सुकर्मासी पाववी पांचही गुणांनी समान असता काम क्रोध उद्भविती चित्ता स्वधर्म कर्माची होय विलोपता सत्य वदवी अखंड द्वय एक एक त्रय अधिक गुण इच्छावान वासनासे हे मूळ कारण परपीडा अखंड करून स्वहेत सिद्ध होय याने त्रयाधिक द्वय गुणांनी कमी जास्त याने सुखदुःखाचा उद्भव होत पूर्ण न होय कदा हेत भ्रमण करेवी अखंड त्रय कमी जास्त गुणांनी समान यात असता दोन्ही मृत्यू पावे तत्काळ जननी देहासन होय आरोग्यता पृथक पृथक गुणांनी या पांच असता मृत्यू पावे माता पिता पापी दुष्ट न होय मुक्तता अनंतरोगांनी विष्टित आकाश आणि सत्व समान योगी ही राजकुळी पावे जन्म माता पवित्रता महान पिता पुण्यशीळ प्राप्त होय सुख भोगण्या निरंतर देवयोगे योग होय साचार अतिस्वानंद पद निर्धार प्राप्त होय या गुणायोगे याने परोपकारी होय वृत्ती अपार न उद्भवे चित्ती वसे दया क्षमा शांती सदयता अंतरी अखंड कमी गुणांनी आकाश सत्व सहा गुणांनी कमी जास्त देवयोगाने या गुणांत जन्मांताची मृत्यू होय आकाश पाप सत्व तमोगुणांनी उत्पत्ती होय पितृवीर्याने सर्व याती द्वेषमणी होय महापापी कृतज्ञ रज तम आणि तेज अवात याने हिन योनीत जन्म पावत त्या योगी दुःख भोगित द्वेषी हिंसक दुरात्मा रजतम भू आप तेज वात हे अधिक उणे समस्त याने कुस्तीत सुरपासी पावत अन्न वस्त्रांसी न मिळे त्रैगुण भू अधिक उणे प्रमनांनी काया कजलवत होय पाप खानी परपीडा अखंड करोनी स्व हेतुसी प्राप्त करीतसी
महापापी निपजे कृतघ्न शुद्ध कवदता नये वचन याचा संग होता जाण सचेल स्नान करावे. ऐसे हे गुण सत्वांचे मिश्रण जाणील जो यांचे अनुकरण तोची मनुष्य एक सुदान न जाणता पशु समजावा. त्रैव अवस्थेत यात लक्षण या राया करी आता श्रवण गर्भात दुःख भोगून महान जन्म पावे सुकर्म गर्भातून पावता जनन अज्ञात सोनी शक्तीहीन माता बहु यत्ने करी रक्षण त्रयमास पर्यंत पुढे कलथोनी पालता होतो माता खेळवता हास्य करीत अन्य भक्षणीय रांगत तेव्हा व्यवहार ज्ञान प्राप्त होय. बोबडे बोलोनी हांका मारी बालका संगे क्रीडा करी यात आनंद मानोनी अंतरी सद्गुण दुर्गुणाते सेवित. अष्टम वर्ष होता परिपूर्ण विद्या शिके खेळून यात न होय भोगजन बालकदश ही म्हणून तारुण्य अवस्था होता प्राप्त विषय सुखात लुप्त होत इंद्रियादी षडरूपी समस्त विचार सुचो न देती. कन्या भागिनी दारासूत मोह पावे अखंडात यात धन प्राप्ती स्तव यत्न करीत दक्षता ठेवी स्वस्थानी कुमार्गासी प्रवर्तोनी परपीडा करी आनंदाने सजन बोधिता त्या लागोनी वचन न मानी कवनाचे मदंदकेच्या योगे करून मद्यपानात सदा निमग्न दुर्जनेचा संग करून स्वहितास साध्य करी माता पित्यासी न मानित आप्तवर्गाचा द्वेष करीत कठोर शब्द अखंड वदत स्त्रियांच्या वचने वर्तत पाप पुण्य कदा न जाणे मनी दारुण्य त्या मद दाखवी जणी अभिमान अंगी धरोणी उपमर्द करीती संतांचा न जाणे देवदेवर्चन न करिता तीर्थयात्रा संत सेवन सुकर्मणा धर्मज्ञान दान श्रद्धा न उपजे मानसी ऐशा तारुण्याच्या सुखासी अखंड भोगिता पापराशी सुमार्ग न उपजे मानसी जन्म मरणासी भोगावया. गुण हे त्रयगुण पंचभूताचा आश्रय न पावे यांचा ज्ञानाचा ठेवा सर्व देवयोगाचा मुक्तता न होय कदापि. तृतीय अवस्था मग होता प्राप्त त्रिधा दोष उद्भवती समस्त बुद्धीसह तेव्हा चित्त भ्रश पावे तत्काळ आश्रय त्यागिता रुची सह दंत लोचनासी पावे मद्दंत हस्तपादादी मान हलवत स्वशक्ती ही त्याग करिता शब्द श्रवण न करीत श्रवण अनंत व्याधी होती उत्पन्न जीव तळमळ करी रात्रंदिन लाळ गळे मुखातोनी अकर्मे लादली जी संपत्ती उपभोग तिचा न होय अंती त्यातून नष्ट होत असे युती वेळी अन्न पाणी मिळेना वचन न मानती सृष्णा सुत कठोर वचने वदती समस्त उपाय न चाले किंचित शब्द ही स्वच्छ बोलता नये वाचे करिता नये भगवत भजन त्यात इच्छा कदा न होय उत्पन्न चाळी तसे वस्त्र प्रावरण दुर्गंधी तसे शरीरांची पूर्वसिचत हे महान यात देही भोगवी पाप पुण्य त्याचे तया होय विस्मरण दुःख भोगित कर्मयोगे त्रिधा दोष होता उत्पन्न होय तेव्हा प्रणव मन हरी सुख दुःख हे संपूर्ण अचेतन दहायसी प्राप्त होती देहभुवरी अचेतन पडता प्रगट होय जगवार्ता धर्म नष्ट भ्यासी न करू स्पष्टता हानी होय सकृताची त्यात वासनेच्या मग योनी जन्म पावे हीन योनी यात सुख दुःख भोगवणी मुक्तता न होय कदापि तरी नरदेह हा प्राप्त होता करोणी घ्यावी स्वसार्थकता ती विचारक हा करोणी स्वचित्ता स्वधर्माने वर्तवावे 4 लक्ष सर्व मानव याती अनंत असती यात जाती सर्वांची मूळ उत्पत्ती 4 वर्णापासून उत्पन्न हे मूळ वर्ण 4 चौंजा पृथक धर्मांनी सर्व विचार यात ब्रह्मण धर्म हा पवित्र थोर 4 वर्णात श्रेष्ठ हे द्विज हे त्रैलोकी थोर षटकर्माचे यास अधिकार यांच्या वचनाधीन सुरासुर सामर्थ्यद्भुत असे यांचे करीत हे जप तप तीर्थाटन नित्य कर्म देवार्थचरण शुद्ध सदा अंतकरण निर्लोभता मानसी स्वधर्म कर्म आणि तिसरे ज्ञान त्रय मार्गातून तत्समान निरीच्छेने कर्म करते आचरण वासना न उद्भवता मानसी द्वय प्रकारे विषयिक ज्ञान सुख दुःख हे तत्समान सुपंथे करीती मार्गक्रमण अहिंसावसे मानसी वेदशास्त्रे यास असे ज्ञान पुराणे जगासी करविती श्रवण सर्वांचे उद्देशती भगवत भजन स्वधर्मानी वर्तविती अपापर न जाणे चित्ती एक रूप सर्व मानिती नाम मंत्रासी पूर्ण करीती मंत्र सामर्थ्य करून पाशानी दैवत करीती उत्पन्न देवजेन देती प्रार्थून दे स्वशक्तीने देती दया वाणी अखंड नामस्मरणी काळ पूर्ण देवजने देती प्रार्थून दे स्वशक्तीने देती तया वर्तमान चित्ती जाणती हे संपूर्ण ऐशी गुणांनी हे परिपूर्ण आत्मध्यानासी जाणती वाणी अखंड नामस्मरणी काळ साधिती नित्यतिनी दंभ अहंता सर्व त्यागोनी अद्वैत वसले मानसी भूत भविष्य वर्तमान चित्ती जाणी हे संपूर्ण ऐशा गुणांनी हे परिपूर्ण आत्मध्यानासी जाणती क्षत्रिय वैश्य शूद्राद्री सर्वांवरी सत्ता
शिक्षा करीती स्वधर्म त्यागिता जरी नये के कोणी बोध करिता शापित संक्रोध होनी सद्गुरु असती हे सर्व वर्णाचे यास्तव भूदेव हे नाम साचे वदती यावे राया जे का वाचे ते सिद्ध करीती तक्षणी मदोन्नत होता सुरदानव तेव्हा देवासी प्रार्थित हे ते भूदेव दानवांचे हरोनी वैभव पुस्ती ठाव तयांचे जैने जगाचे होय कल्याण करती असे ऐसा बहुत यत्न काम या वाचामने करुण रक्षण करती जगांचे एक असता क्षत्रियांचा स्वधर्म स्वधर्मेचा दिती नित्य कर्म पूर्ण करीती यात स्वकर्म स्वधर्माने वर्तोनी दृढता ध्येय आणि दक्षता कृष्टीन दाविती रणी विडता समरी रक्षिती शरण येता ज्ञान द्रुती स्वतेज रक्षोनी निश्चय चळो न देती अंतर शरीर दृढता ही बिबली थोर स्वसाधनी करीती तत्पर दुःख न देती जगासी सांभाळावया सत्यवचन या निमित्त जरी गेला प्राण या योगे जरी दुःख होता महान परी सत्यवचन न ढळविती समरी होता प्राणहीन कृष्टी कदान दावीरनी सद्भूत कीर्ती करुणी यशध्वज उभविती स्वधर्मे कीर्ती दान धर्म सतत आचरावे नित्यकर्म स्वस्त्रीसी करिता पूर्ण काम परिस्त्री माते समजानती अखंड करुणी यज्ञ याग निरीक्ष देवतासी देती विभाग याचकाच न हो करीती मनोभंग दाने देती सत्पात्री कायवाचा मने करुण सद्गुरुसी जावे शरण तन मन धन दी करुणी अर्पण सुमंत्र घ्यावा तयामुखे अन्न द्यावे सर्वांभोवती गुणे गणू नये तेथे कदा याती भोजनासमयी घ्यावा तिथी पुत्रवध प्रजा पाळावी संत भक्तांचा करुणया पान विप्रावाचोनी न द्यावे दान नित्य करावे भगवद्वचन सदैतांतरी ठेवावी जेथे तोय नसेल मार्गात सरोवरे कृपे निर्मावी बहुत ज्या स्थानी तस्करांचे भय अत्यंत रक्षक तेथे ठेवावे दुर्बळ अनाथा निमित्य अन्न सत्रे ठेवावी बहुत याचकांशी धन देऊन अद्भुत गोब्राह्मणासी प्रतिपाळावे ऐसा क्षत्रियांचा धर्म यांना त्रय कर्माचा असे नेम यजन अध्ययन दान धर्म ह्या त्रय कर्मांनी वर्तावे एके वैश्यांचा हा स्वधर्म जाण नाना वस्तूंचे करावे संरक्षण नित्य करुणी देवर्तचन भगवद्वचन करावे धान्य वसन ताम्र पितळ लोहादी धातू ज्या निर्मळ रत्ने कांचन रोप्यादी सकळ यांचा विक्रय करावा कृषी कर्माते करवून धान्य पिकवावी संपूर्ण वेशासी मूळ कर्मे 2 आणि तिसरे कर्म असे यास गोवृषभादी शूच करावे रक्षण दुग्ध घृत तैलादी रस विक्रय करून परिकृत्रिम यात न करावे जाण सत्याने विक्रय करावे दान धर्म तेथे यात्रेसी संतुष्ट करावे द्विजवरासी धान्य अर्पावे अनाथासी राजाज्ञा पाळावी कोणी वित्त अनुनी ठेविता द्यावे तव अपहार न करिता परस्त्रियेसी मानवीय माता रक्षण करावे आपताचे संत भक्तांची जावे शरण सद्गुरु करावा मूळ ब्राह्मण निर्लोभी चित्ती धरून स्वधर्माने वर्तावे यजन अध्ययन आणि दान या त्रय कर्मांनी करावे आचरण अखंड करावे नामस्मरण सेवा करावी भूदेवाची द्वेष दुर्वासन त्यागुण समस्तांचे असावे सदालीन करुणाये कुणाचा अपमान वित्तहरण कुणाचे न करावे सद्भाव धरुणी अंतरी नित्यपूजा त्रिपुरारी वृत्ती ठेवावे परोपकारी हिंसा परपीडा न करावी आता शूद्र यातीचा धर्म स्वधर्माने करावे कर्म ढळून द्यावा स्वनेम सत्याने वर्तन करावे शूद्राने विप्रसदने जाऊन सद्भावे द्यावे त्यासी दान विप्रेते त्रय रात्री ठेवून ग्रहण करावे तयाचे दानार्थ शूद्रांनी विप्रांसी स्वसदनी दान द्यावे त्यासी संचित पावे नाशासी विप्रेही दान तेथे न घ्यावे नित्य करावे नामस्मरण रात्रो करावे जागरण परोपकारी ठेवावे मन दुःख न द्यावे कवनासी वदता सदा सत्यवचन संत भक्तासी जावे शरण सद्गुरु ब्राह्मण वरुण नाम मंत्र घ्यावा आवडीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांसी सेवा करावी त्रिवर्णाची शांतता ठेवावी मानाची कृषी कर्माते करावे धान्य पिकवून या बहुत सत्याने क्रय विक्रय करावा नेमस्त शूद्र धर्माचे हे ते मूळ तत्व यात मनोगत पूर्ण करावा पुढील अध्याय सुरसकथा शुक सांगेल नूपनाथा एकाग्रतेने श्रवण करिता मनोगत सर्व पूर्ण होती चिंतामण विजय ग्रंथ गणेश भागवतीचे हे समस्त दुंडीमुखे हे एकदंत वद्वित हृदय हस्त वसोनी दुर्मवर्णातका विरूपाक्षा आनंदकंदा सर्वसाक्षी चिदगणा कर्माध्यक्षा श्री गजानन तुझ नमो श्री चिंतामणी विजय ग्रंथ श्री गणेश पुराणादी गणेश भागवत यातील सारांश परिसोत भक्त षडविश तितमोध्याय रसाळः श्री गजाननार्पणमस्तु इति श्री चिंतामणी विजय ग्रंथे षडविश
तित्तमोध्याय समाप्तम. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. आपणास जर हा अध्याय आवडला असेल तर आपल्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू नवीन अध्यायामध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या, आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.